दादा काय सांगाल इथं पाहिलं तर आता जे अन्न छात्र चालतं येते ते आता इथे सिलेंडर बंद झालेले आहेत, कसे तुमचे ते नियोजन करण्यात आलेले आहे? अचानक युद्ध परिस्थिती निर्माण झाल्यामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाला असं आणि आम्हाला सांगता आलं की तुम्हाला गॅस बंद आहे. तर त्यामुळे आम्ही काय केलं की अचानकपणे झाल्यामुळे आम्हाला काय करायचं प्रश्न निर्माण झाला. तर रोजचं आमचं अन्नछत्र चालू असतं अखंडितपणे चालू आहे सेवा, तर ती बंद होऊ द्या त्याचा यासाठी आम्ही चुलीवर स्वयंपाक करायचं ठरवलं आम्ही. किती भाविक रोजचे जेवण करतात? रोजचे 500, 550, 600 भाविक येतात. सकाळी नाश्ता असतो, सकाळी खिचडी स्वरूपात खिचडी म्हणा शिरा म्हणा असं आम्ही सकाळी ब्रेकफास्ट टाईप नाश्ता देतो 9 वाजता. 9 ते 10:30 साधारण 10:30 11पर्यंत नाश्ता चालतो. त्यानंतर आम्ही लगेच 12 वाजता आमची महाआरती असते. आरती झाल्यानंतर आम्ही जेवणाचा महाप्रसाद चालू करतो. किती वाजेपर्यंत असतो? हा महाप्रसाद 2-2:30 वाजेपर्यंत असतो. सरकारनं आता आवाहन केलं होतं की जे मोठे सिलेंडर ते आता चालू करणार, पण अजून तुमच्याकडून चालू झालं तर नाही? नाही सध्या तरी काय नाही. सध्या तरी आमचा रोज चुलीवर स्वयंपाक चालू आहे. सरपण आणले कसं भाव भेटले त्याच्यामध्ये वाढ झाली? सरपण आम्ही साधारण 5,500 टन सरपण आणलेलं आहे. मागे 3,500 रुपये टन होतं, पण आता पर्याय नाही, त्याला काय पर्याय नाही. आमची सेवा चालूच आहे. लोक लांब नेतात, लोकांना माहिती तर प्रसाद मिळतो त्यामुळे लोक येतात आणि त्याचा स्वाद घेतात आणि त्यांनी सेवा आमची अखंडितपणे चालू आहे.